नमस्कार. मी ॲडव्होकेट अमृत गणपत पाटील. मी BSc ऑनर्स LLM आहे. मी ह्यापूर्वी फूड अँड ड्रगमध्ये फूड इन्स्पेक्टर म्हणून काम केलेलं आहे. मी आज तुम्हाला PFA आणि FSSA म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्टबाबतची माहिती देणार आहे. फूड सेफ्टी ॲक्ट हा 2006 साली भारतात लागू केला आणि तो त्याच वेळेला महाराष्ट्रातही लागू केला. त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना जे पूर्वीच्या कायद्याने फूड इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते त्यांनाच फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून नेमण्यात आला. आता ह्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फूड सेफ्टी ऑफिसर, डेसिग्नेटेड ऑफिसर, कमिशनर ही मुख्य ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे आणि फूड ॲनालिस्ट हे ॲनालिसिसचं काम करतात. ह्यांच्या प्रत्येकाच्या पोस्टसाठी वेगळे क्वालिफिकेशन आहे आणि त्याप्रमाणे त्यांची नेमणूक होते. आता फूड ॲनालिस्टचं काम आहे हे लॅबोरेटरीला असतं. अशा लॅबोरेटरीला वेगवेगळ्या गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले आहे किंवा त्यांना तशी सँक्शन दिलेली आहे. आता ह्या लॅबोरेटरीमध्ये ॲनालिसिस कोणत्या प्रकारे करायचं किंवा काय हे फूड ॲनालिस्टचं काम आहे. फूड सॅम्पलिंग करण्याचं काम फूड सेफ्टी ऑफिसरचं आहे आणि ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशनचं काम डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणजे DOचं आहे. DOची किंवा फूड सेफ्टी ऑफिसरची नेमणूक हे कमिशनर करतात. आता ह्या नेमणुका करण्यापूर्वी त्यांना त्यांची क्वालिफिकेशन बघितली जाते आणि त्यांना एरिया दिला जातो. तशा प्रकारचं त्यांचं गॅझेट नोटिफिकेशन निघतं. आता ह्या गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे त्यांना त्यांच्या एरियात काम करायचं असतं. आता फूड सेफ्टी ऑफिसर हा मुख्य ह्या डिपार्टमेंटचा कणा आहे. त्यांनी त्याच्या एरियात जाऊन वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंटला फूड्स यांना व्हिजिट करायचे असते आणि तिथे कुठे त्याला डाऊटफुल नेचरचं फूड आर्टिकल आढळलं आहे त्याचे सॅम्पल्स घ्यायचे असतात. आता ही सॅम्पल्स घेतली तर ती सॅम्पल्स घेऊन त्यांना लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवायचं असतं. आता तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याचा जो अहवाल येतो त्या अहवालानुसार त्या विक्रेत्याविरुद्ध सरकार केस करतं किंवा मग त्याला दंडाची तरतूद केली जाते. पूर्वीच्या PFAमध्ये फक्त पनिशमेंट आणि दंड होता, त्यामुळे त्या सगळ्या केसेस कोर्टात जायच्या. नवीन फूड सेफ्टी ॲक्टप्रमाणे त्याच्यात एक अजून एज्युडिकेशनची तरतूद केलेली आहे. त्या एज्युडिकेशनप्रमाणे डिपार्टमेंटमध्ये त्याच्यावर दंडाची कारवाई करण्यात येते आणि हे मॅटर्स कोर्टापर्यंत येत नाहीत. अशी बरीचशी कामं कोर्टाकडची कमी करण्याचा मूळ उद्देश होता त्याच्यातला आणि ती डिपार्टमेंटची त्या पोस्टवरची लोक काम करतात. आता DO जो आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हा एका डिस्ट्रिक्टसाठी एक असतो आणि फुल टाईम काम करणारा माणूस असतो. त्याची क्वालिफिकेशन दिलेली आहे कायद्यात. त्यांनी काय कार्य करायची किंवा काय रूल्स रेग्युलेशन फॉलो करायचे त्याची तरतूद केलेली आहे. फूड सेफ्टी ऑफिसरची ही तीच पद्धत आहे. फूड सेफ्टी ऑफिसरला एरिया दिला जातो. त्या एरियात त्याचा ओव्हरऑल लुक असायला पाहिजे आणि त्यांनी कोणते अन्नपदार्थ आपल्या एरियात खराब विकले जातात, कमी प्रतीचे विकले जातात किंवा अनहायजेनिकली तयार केले जातात त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम फूड सेफ्टी ऑफिसरचं असतं. आता ह्या नेमणुका झाल्यानंतर त्यांच्याकडे फूड पॉयझनिंग किंवा इतर कोणत्या जास्तच्या त्रासाच्या घटना घडत असतील तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कमिशनर त्यांना स्पेशल परवानगी देतो. म्हणजे समजा शाळेतलं काही लहान मुलांच्या अन्न खराब काही निघालं आणि त्यांना पॉयझनिंग झाली, 15-20 लोक ॲडमिट झाली तर त्या एरियाचा इन्स्पेक्टर तिकडे जाऊन ती सगळे इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्यातले सॅम्पल्स घेतो. आता ही सॅम्पल घेण्याची जी पद्धत आहे आपल्या त्या सॅम्पलला पूर्वीच्या एका अन्नपदार्थाचे 3 भाग करायचे. त्याची क्वांटिटी कायद्यात ठरवून दिलेली आहे. कोणता पदार्थ घ्यायचा, तेल घ्यायचं, मसाला घ्यायचा किंवा काय याच्यात किती वजनाने घ्यायचं त्याचे 3 भाग करायचे असं PFA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अल्ट्रेशनमध्ये तरतूद होती. मात्र फूड सेफ्टी ॲक्टमध्ये हे नमुने 4 प्रकारे डिवाईड करायचे असतात. म्हणजे जी क्वांटिटी कायद्यात नमूद केलेली आहे तेवढीच खरेदी करून घ्यायची असते. त्याची फूड सेफ्टी ऑफिसरनी विक्रेत्याला किंमत द्यायची असते. बाजारभावाप्रमाणे जी किंमत असेल त्याचा कॅश मेमो घ्यायचा असतो आणि त्या कॅश मेमोप्रमाणे त्याला पैसे दिल्यानंतर त्याची सॅम्पलिंग प्रोसिजर सुरू होते. आता ही सॅम्पलिंग प्रोसिजर म्हणजे घेतलेला अन्नपदार्थ उदाहरणार्थ तेल घेतलं तर तेलाचं वजनाप्रमाणे जे 4 भाग करायचे असतील ते 4 स्वच्छ कोरड्या बाटल्यात डिवाईड करायचं असतं. त्या बाटल्यांना कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे लेबल चिकटवायचं असतं. त्या लेबलवर मार्किंग असते म्हणजे एक
कोड नंबर किंवा सिरियल नंबर असा मार्क केला जातो, आर्टिकलचं नाव असतं आणि त्या लेबलवर एक विटनेस, एक FSO आणि एक विक्रेता अशा तिघांच्या सह्या घेतल्या जातात. आता ह्या सह्या घेतलेला कागद चिकटवल्यानंतर त्या सॅम्पलला रॅपिंग केलं जातं. ते जाड खाकी कागदात गुंडाळायचं असतं. ते गुंडाळलं की त्याची टोकं आतल्या बाजूला चिकटवायची असतात. ती पूर्ण चिकटवल्यानंतर त्याच्यावरती आत्ताचा DO किंवा पूर्वीचा LHA ह्यांच्या सहीची नंबरची स्लिप दिली जाते सॅम्पल काढण्यासाठी FSOला. ती स्लिप आता 4 प्रकारे पार्ट केलेले आहेत त्या स्लिपचे, म्हणजे सगळ्यांना एकच नंबर असतो आणि ती स्लिप पूर्ण वरपासून खालपर्यंत गोलाकार आकाराने चिकटवायची असते. त्याची दोन्ही भाग चिकटवल्यानंतर त्याला दोऱ्याने घट्ट बांधायचं असतं. ते दोऱ्याने घट्ट बांधल्यानंतर त्याला 4 ठिकाणी सील करायचे असते. तसं सील सरकार FSOला पुरवतं आणि हे ब्रास सीलनी तो त्याचं सीलिंग करतो. ते सील स्पष्टपणे उमटलेले पाहिजेत, म्हणजे त्याच्यावरती नंबर असेल किंवा कोणाचाही असेल तर ते मार्किंग दिसायला पाहिजे. आता हे सॅम्पल 4 भागात विभागल्यानंतर त्याचं दोरा बांधून सील केल्यानंतर ते 4ही भाग स्वतंत्रपणे FSO आपल्या ताब्यात घेतो आणि ते झाल्यानंतर त्याची दुकानातली तपासणीची किंवा इतर कामं संपतात. म्हणजे ते सगळं प्रोसिजर करत असताना काय घटना घडली किंवा याचा पंचनामा, दुकानात काय आढळणार याचं इन्स्पेक्शन रिपोर्ट, हे सगळे FSO त्या वेळेला करत असतो. आता हे सॅम्पल्स तुम्ही 4 भाग केल्यानंतर ते 4ही भाग FSOच्या ताब्यात असतात. FSO त्यातला एक भाग त्याच्याबरोबर फॉर्म नंबर 6ची प्रत हे एका भागात बंद करून त्याला सिलिंग करून रजिस्टर पोस्टाने किंवा बाय हँड डिलिव्हरीने फूड ॲनालिस्टकडे पाठवतो. ते त्याला ताबडतोब नेक्स्ट वर्किंग डेला पाठवण्याची तरतूद आहे. तो त्याच्याकडे जास्त कालावधीसाठी ठेवू शकत नाही. आता हे सॅम्पल पाठवल्यानंतर ते सॅम्पल फूड ॲनालिस्ट त्याच्या ताब्यात घेतो. पोचल्यानंतर पोचल्यानंतर त्याच्यासोबतच फूड सेफ्टी ऑफिसर एक अजून वेगळं पत्र देतो. त्या पत्रात त्याचं सील इम्प्रेशन असतं आणि फॉर्मची कॉपी असते. म्हणजे सॅम्पल पार्टबरोबर दिलेल्या फॉर्म 6ची एक प्रत त्या पॅकेटात असते. सॅम्पल पार्ट आणि हे स्पेसिमेन सील इम्प्रेशनचं पाकिट हे दोन्ही वेगळ्या पद्धतीने पाठवावे लागतात. ते एकत्र पाठवून चालत नाही. आता ही दोन्ही पॅकेटं जेव्हा फूड ॲनालिस्टला मिळतात तेव्हा फूड ॲनालिस्ट त्याचं ॲनालिसिस सुरू करतो. ॲनालिसिस सुरू करण्यापूर्वी तो त्याचं ऑब्झर्वेशन नोंद करतो की आलेलं सॅम्पल कोणत्या प्रकारचं आहे, ब्रेकेज झालेलं आहे का, कंडिशनमध्ये आहे की नाही, तपासण्यायोग्य योग्य आहे की नाही, ह्या सगळ्या तरतुदी करून तो त्याचं मार्किंग करतो. त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस सुरू करतो. हा ॲनालिसिस तो त्याच्या लॅबोरेटरीला जे बाकीचे त्याला असिस्टंट असतात त्याच्याकडून करून घेऊ शकतो. पण त्याच्यावर सुपरविजन फूड ॲनालिस्ट असतं आणि रिपोर्टवर सहीसुद्धा फूड ॲनालिस्टच लागते. आता फूड ॲनालिस्टचा रिपोर्ट देण्यासाठी सुद्धा एक फॉर्म कायद्यात नमूद केलेला आहे. त्या फॉर्मप्रमाणेच तो रिपोर्ट दिला पाहिजे. त्याच्यात त्यांनी सॅम्पल मिळाल्याची तारीख, नमुना तपासण्याला लागलेला वेळ आणि रिपोर्टमध्ये काय चुकीचं आलं, म्हणजे पॅरामीटर्स कुठल्या चुकल्यात नाही. तर तेलाचं घेतलं तर त्याची बिअर रिडिंग, रेन्सिडिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कायद्यात दिलेल्या आहेत. त्या स्टँडर्डपणा त्याला तपासावे लागतात आणि त्याच्यात जर ते कुठे फेल होत असेल तर तशा प्रकारचा तो अहवाल तयार करून देतो. त्याला हा अहवाल तयार करण्यासाठी त्याच्याकडे आलेल्या सॅम्पलच्या दिवसापासून 14 दिवसाची मुदत दिलेली आहे. आता ह्या 14 दिवसात त्यांनी तपासून त्याची प्रत ज्या ऑफिसमधून ते सॅम्पल आलं होतं त्या डिस्ट्रिक्टच्या DOकडे पाठवायचे असतात. तो त्या 4 प्रतीत पाठवतो. त्यातली एक प्रत फूड सेफ्टी कमिशनरकडे जाते. आता ह्या सगळा रेकॉर्ड तयार झाल्यानंतर DO त्यांच्याकडे आलेल्या रिपोर्टचं स्क्रुटिनी करतं. ते कुठला रिपोर्ट खराब आला आहे, किती प्रमाणात खराब आला आहे, विक्रेत्यावर केस करायची का त्याला दंड करायचा, ह्याच्याबद्दल तर त्याचं मत तयार करतो आणि त्याप्रमाणे तो जर पनिशमेंटचे सेक्शन लागत असेल त्या अहवालाप्रमाणे तर कमिशनरची परमिशन लागते खटला दाखल करण्यासाठी. आणि तसं नसेल, दंडात सुटणारे असेल, म्हणजे साधी गोष्ट असेल की लेबलमध्ये फॉल्ट झालेले आहे किंवा कमी प्रतीचा माल आलेला आहे तर त्याच्यावर DO त्या फूड सेफ्टी ऑफिसरला एज्युडिकेशन ऑफिसर म्हणून एक नेमलेलं आहे, त्याच्याकडे खटला दाखल केला जातो. त्या खटल्याची योग्य त्या रीतीने कोर्टाप्रमाणे सुनावणी होते. विक्रेत्याचं म्हणणं ऐकलं जातं, फूड सेफ्टी ऑफिसरचं म्हणणं ऐकलं जातं, रिपोर्टमध्ये किती फरक आहे, काय फरक आहे आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यावरती किती दंड करायचा हा एज्युकेटिंग ऑफिसर ठरवतो. आता ही झाली सॅम्पल पाठवण्याची पद्धत.
आता रिपोर्ट आल्यानंतर DO जी काही कारवाई करतो त्याची DOला त्याची नोंद ठेवावी लागते. त्याच्याकडे किती रिपोर्ट आले, ते 4 प्रतीत आले, त्यातले FSOला 1 दिली, त्यांनी त्याची काय नोंद घेतली, त्याच्यावर त्याची काय कारवाई झाली, याचं सगळं एक वेगळं रजिस्टर DOला ठेवावं लागतं. कारण DO हा सगळ्या गोष्टींवर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रमुख अधिकारी असतो त्या जिल्ह्याचा. आता हे सगळं झाल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर कोर्टात साक्ष देण्यासाठी फूड सेफ्टी ऑफिसर जो कंप्लेनंट असतो त्या केसमधला ज्यांनी सॅम्पल काढले तो कोर्टात येतो आणि त्याची साक्ष देतो. आता ही साक्ष देत असताना त्यांनी कोणती कागदपत्र कोर्टापुढे सादर केलीत किंवा नाही त्याच्यावर त्याच्या केसचा त्याचं भवितव्य ठरतं. म्हणजे केसमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरने त्याचं ट्रेनिंग सर्टिफिकेट दिलं नसेल, त्याचं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट दिलं नसेल तर त्याची नेमणूक योग्य आहे की नाही हे ठरवता येतं. त्यांनी सॅम्पल काढताना कोणत्या पद्धतीने सॅम्पल काढले, आपण एक उदाहरण तेलाचं घेतलं मग अशी तेलाची बाटली स्वच्छ केली होती की नाही, ऑफिसमध्ये स्वच्छ केली होती का दुकानात स्वच्छ केली होती, सॅम्पल घेताना केली होती की नाही, पंचासमक्ष केली होती की नाही, हे प्रश्न आपण त्याला विचारू शकतो. आता तेलाचं सॅम्पल झाल्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर त्याचं स्टँडर्डप्रमाणे आलंय की नाही हे त्याचं ज्ञान किती आहे हेही पाहावं लागतं. कारण हे जे ॲनालिसिस होतं हे फूड ॲनालिसिस करतो, त्याच्यातलं BR रेटिंग किंवा इतर त्या पॅरामीटर्सप्रमाणे ती कुठली कमी जास्त प्रमाण आहे हे फूड सेफ्टी ऑफिसरला खरं नॉलेज असायला पाहिजे. कारण त्याची क्वालिफिकेशन केमिस्ट्रीमधलीच असते, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला इकडे नेमणूक दिली जात नाही. आता ह्याच्यावर जर तुमची तयारी असेल, केमिस्ट्रीमधलं तुमचं नॉलेज असेल तर ॲनालिसिसवर तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसरला किंवा फूड ॲनालिस्टला सुद्धा प्रश्नोत्तरं विचारू शकता आणि त्याच्यातून बरीचशी माहिती आपल्याला मिळते. म्हणजे केस कोणत्या कारणासाठी योग्य दाखल केली झाली की नाही हे मूळतः रिपोर्टवर ठरतं. आता रिपोर्ट तयार करताना फूड ॲनालिस्टनी काय प्रिकॉशन घेतले होत्या ह्याही बघितल्या जातात क्रॉसमध्ये. फूड ॲनालिस्टने दिलेला रिपोर्ट तो योग्य प्रमाणात दिलेला आहे की नाही, त्याचं ओपिनियन दिलं आहे की नाही, कोणत्या कारणासाठी दिलेलं नाही हेही तपासलं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की लॅबोरेटरीला सर्व प्रकारचे अल्कोहोल्स किंवा केमिकल्स किंवा काय जे लागतात ते अवेलेबल नसतात आणि मग त्यांना तो रिपोर्ट द्यायला 14 दिवसापेक्षा जास्त कालावधी जातो. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांनी 14 दिवसातच रिपोर्ट दिला पाहिजे. पण जर अशा काही सरकारी अडचणी असतील तर त्याच्यासाठी त्यांनी स्पेसिफिक परमिशनही घ्यावी लागते की कमिशनरकडून मला अमुक एकदम 25 सॅम्पल्स आलीत आणि ती तपासणी शक्य होणार नाही तर तशी त्यांनी परवानगी घेतली की नजर डिले रिपोर्ट असेल तर ते पाहावं लागतं. हे झालं आपल्या सॅम्पलिंगबद्दल. आता DO काय करतो, DO हा ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेटर आहे, त्याच्याकडे लायसन देण्याचं काम असतं. म्हणजे दुकानाची तपासणी केली फूड एस्टॅब्लिशमेंटची की तो अर्ज करतो जो विक्रेता, त्याची माहिती घेऊन त्याला जे कागदपत्र लागतात, जागेचे कागदपत्र लागतात, त्याचं जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर ते डॉक्युमेंट त्यांनी सादर केले की नाही हे सगळं बघून त्याला लायसन ग्रँट केलं जातं. आता हे लायसन ग्रँट करताना त्याचं जर इन्स्पेक्शन झालं नसेल त्या दुकानाचं तर तो त्या एरियाच्या फूड सेफ्टी ऑफिसरला तिकडे पाठवून त्या एस्टॅब्लिशमेंटचं तपासणी करून इन्स्पेक्शन करून घेतो आणि त्याच्यात जर काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटीच्या अनुषंगाने त्याला त्याच्यात सुधारणा करण्याची परवानगी देतो. फूड इन्स्पेक्टरनी फूड सेफ्टी ऑफिसरने रिपोर्ट सादर केल्यानंतर त्याच्यात ज्या काही त्रुटी आढळलेल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी त्याला बेल दिला जातो आणि त्याही दुरुस्त करून त्यांनी काही सुधारणा केल्या नाहीत आणि तो अनहायजेनिक प्रिमायसेसमध्ये काही पदार्थ बनवते असं निदर्शनास आलं तर त्याच्यावर कारवाई होते आणि ती कारवाई दंडात्मक असते. ते अधिकार DOला दिलेले आहेत. आता ह्याच्यात DO 2 प्रकारे आहेत आपल्याकडे. एक DO असतो तो डिस्ट्रिक्टसाठीचा असतो आणि एक DO असतो तो सेंट्रलचा असतो. सेंट्रलच्या DOला जे काही मोठे उत्पादक आहेत, उदाहरणार्थ ऑइल मिल्स किंवा ऑइल उत्पादक किंवा डेअरी उत्पादक यांची लायसन्स देण्याचं काम हा DO आपला डिस्ट्रिक्टचा DO करत नाही तर सेंट्रलचा DO करतो आणि त्याच्याकडे त्याच्या नोंदी असतात. ह्या DOच्या ह्याच्यात त्यांना कंपनीना एक नॉमिनी नेमण्याचीही तरतूद केलेली आहे. म्हणजे डायरेक्टर समजा 4-5 असतील तर त्या सगळ्यांना प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे जो आपण काय म्हणतो त्याला विक्रेता असतो त्या कंपनीचा त्याचं नॉमिनेशन मॅनेजर लेव्हलचा तो माणूस लागतो आणि त्याची नेमणूक करतात आणि त्या नॉमिनीवरती खटला दाखल केला जातो. मात्र कंपनीवरही खटला होतोच अशी कायद्यात तरतूद आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यात सर्वत्र पूर्वीच्या कायद्यात टाईम लिमिट्स नव्हत्या पण आता टाईम लिमिट्स घातलेले आहेत.
सॅम्पल काढलं की नेक्स्ट वर्किंग डेला ते पाठवलंच पाहिजे. फूड सेफ्टी ऑफिसर ते ठेवू शकत नाही. ते 14 दिवसात फूड ॲनालिस्टने तपासलंच पाहिजे, त्याचा अहवाल पाठवला पाहिजे. मधल्या कालावधीत जाण्याचा काळ असेल तो वेगळा आहे, पण त्याला मिळालं त्या दिवसापासून रिपोर्ट तयार करण्याचे 14 दिवसाचं झालं होते. तो रिपोर्ट आल्यानंतर DOनी 14 दिवसात त्याचं स्क्रुटिनाइज करून त्याच्यात काय फरक पडतो, कुठे कमी जास्तपणा आहे आणि त्याच्यावर काय कारवाई करायचं हे ठरवायचं असतं. यात कुठेही डिले झाला तर तो बेनिफिट विक्रेत्याला मिळतो. विक्रेता सेकंड पार्ट पाठवताना एक अर्ज करतो, म्हणजे आलेला रिपोर्ट त्याला मान्य नसेल तर तो DOकडे अर्ज करतो. त्याची DOला फी, म्हणजे त्याची फी विक्रेत्याला भरावी लागते आणि त्याचं मग रिपोर्टिंग रेफरल लॅबोरेटरी म्हणून, त्याची पूर्वी सेंट्रल लॅबोरेटरी होती, तशी गव्हर्नमेंटने नेमून दिलेली असते एरिया वाईज, त्या लॅबोरेटरीकडे जातात आणि मग त्यांनी दिलेला अहवाल हा फायनल असतो. त्याच्यावर तुम्हाला पुन्हा चॅलेंज करता येत नाही. आता तो रिपोर्ट जर ओके आला तर केस होतच नाही. त्या रिपोर्ट ही पहिल्या रिपोर्टवर, फूड ॲनालिस्टच्या रिपोर्टला सर्वसामान्यपणे कमी जास्तच असेल. त्यांनी फूड ॲनालिस्टने दिलेला रिपोर्ट जर इंजुरियस टू द हेल्थ असेल आणि पुढच्या ह्याच्यात तसा नाही आला तर इंजुरियस टू द हेल्थसाठी होणारी कोर्टातली केस कमी होते आणि मग त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. आता तिसरा भाग आहे ह्याच्यात रेग्युलेशनमध्ये काय दिलं त्यांनी की प्रत्येक आर्टिकलला स्टँडर्ड दिलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे हजारोनी पदार्थ आहेत, तेवढ्या सगळ्या पदार्थ काही स्टँडर्डायझेशन झालेलं नाही. म्हणजे ठराविक असे ग्रुप वाईज किंवा काय असं प्रत्येक आर्टिकलचं स्टँडर्ड केलं, गव्हर्नमेंटने तयार केलं. प्रत्येक विभागात, म्हणजे पंजाबला दुधाचं प्रमाण, फॅटचं प्रमाण वेगळं असते, महाराष्ट्रात वेगळं असते किंवा आंध्र प्रदेशकडे अजून वेगळं असतं. तर त्याप्रमाणे सर्वसाधारणप्रमाणे हे स्टँडर्ड तयार केलेले आहेत. आता दुधाची, म्हशीच्या दुधासाठी 6% फॅट तयार केलेले आहे, गाईच्या दुधासाठी 4.5 केलेले आहे. आता ह्याच्यात सुद्धा वेळोवेळी बदल होतात. कारण काय होतं आहे की दुष्काळी भागात दुधावर गाईच्या खाण्याच्या प्रमाणाप्रमाणे फॅटचं प्रमाण येत नाही. आता जर ते फॅटचं प्रमाण येत नसेल तर ह्या ज्या संस्था असतात, सहकारी संस्था किंवा इतर, हे सरकारकडे त्यांचा प्रश्न नेतात आणि मग आता 3.5% फॅट गाईच्या दुधासाठी असं लागू करतात. तर ते जे काही फेरफार असतील ही सरकारची कामं असतात, त्याच्यात काय आपण ढवळाढवळ करू शकत नाही. पण जे स्टँडर्ड दिले आहेत गाईच्या म्हशीच्या दुधासाठी किंवा मिरची पावडरसाठी किंवा हळद पावडरसाठी, धनिया पावडरसाठी किंवा ॲक्च्युअल धन्या जिरासाठी जे स्टँडर्ड दिले त्या स्टँडर्डप्रमाणे तो जर आर्टिकल तपासून योग्यरित्या आलेला नसेल तर त्याबाबतची कारवाई करण्याचं काम फूड सेफ्टी ऑफिसरचं असतं आणि तो त्या रिपोर्टच्या अनुषंगाने ती कारवाई घेतो. म्हणजे दंडात्मक कारवाई घेतात किंवा कोर्टात खटला दाखल केला जातो. आता ह्याच्यात तुम्हाला एक लक्षात येईल की फूड सेफ्टी ऑफिसर हा ह्या डिपार्टमेंटचा कणा आहे. ॲक्च्युली तो प्रत्यक्ष फील्डवर असतो. DO हा काय प्रत्यक्ष फील्ड नाही. त्यामुळे कुठल्या एरियात काय चालू आहे, कुठे गुटखा विकला जातो किंवा कुठे काय होत आहे ह्याची माहिती त्याला प्रत्यक्ष फील्डमध्ये गेल्याशिवाय होत नाही. पोलिसांसारखे पंटर लोक नेमण्याची ह्या डिपार्टमेंटकडे काही सोय नाही. म्हणजे ती त्यांची क्वालिटी असते की कोणाकडे काय मिळेल किंवा त्यांच्याकडे येणारी इन्फॉर्मेशन ही कशा प्रकारची आहे त्याच्यावर ते कायद्याचं, म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची हे ठरवतात. त्यामुळं FSO ह्यांनी जर प्रॉपर काम केलं तर पब्लिक हेल्थशी संबंधित जे अन्न पदार्थ आहेत ते सगळ्यांना चांगल्या प्रमाणात मिळतील. नाहीतर त्या लेवलला जर योग्य काम होत नसेल तर ॲडल्ट्रेशन किंवा सबस्टँडर्ड पदार्थ मिळणारच नाही असं होणार नाही. आता 54 सालापासून भेसळ प्रतिबंधक कायदा हा लागू केला होता. त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी 1972 साली सुरू केली होती. तेव्हा सरकारने 200 लोक फूड इन्स्पेक्टर म्हणून नेमले होते. आता 200 लोक हे सुद्धा महाराष्ट्राच्या तालुका वाईज, जिल्हा वाईज अपुरी संख्या आहे. ती पूर्ण क्षमतेने काही काम करू शकत नव्हते. त्याच्यानंतर आता कायदा बदलला, त्यात सुद्धा फूड सेफ्टी ऑफिसरची संख्या कमीच आहे. त्यांना दिलेलं कार्यक्षेत्र हे 1 तालुका असायला पाहिजे, तसं नसताना 2 किंवा 3 तालुके त्यांच्याकडे दिले असतात आणि प्रत्यक्ष सहभाग त्यांचा विक्रेत्यांशी किंवा कन्झ्युमर्सशी होत नाही. तो व्हायला पाहिजे तर कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या होईल. आता आपण ह्याच्याकडे जाऊ, DOने घ्यायची कारवाईबद्दल. DOला दिलेली 14 दिवसाची मुदत जी आहे स्क्रुटिनी केल्यानंतर, त्यात जर त्यांनी योग्य तो रिपोर्ट कमिशनरकडे पाठवला नाही तर कमिशनर त्याच्यात कन्सेंट देत नाही
आणि कन्सेंट न देण्याची कारणं तो नमूद करतात. कोणालाही डीओला सुद्धा आलेल्या रिपोर्टमध्ये काय फरक आहे, का याच्यावर कारवाई घ्यायची की नाही हे त्याचं स्पष्ट मत द्यावं लागतं. अशा प्रकारचे मत न देता नुसता आलेला रिपोर्ट पाठवला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही. आता एज्युकेशनमध्ये काय आहे की डिपार्टमेंटची जी माणसं आहेत ती त्याच्यात पूर्ण क्षमतेने काम करतात. त्यांच्याकडं त्या कायद्याचं नॉलेज असल्यामुळे कुठेही काय चुका झाल्यात किंवा काय त्या पद्धतीने त्यांचं काम होतं आणि विक्रेत्याला त्यात फारशी संधी मिळत नाही. विक्रेत्याला जर त्याचं म्हणणं मांडून दंडात्मक कारवाई कमी करून घ्यायची असली तर ती होऊ शकते, पण त्याला जनरल ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन्सप्रमाणे त्याचे दंडात्मक कारवाई कमी होते. नाहीतर ह्या कायद्याप्रमाणे फूड सेफ्टी ॲक्टप्रमाणे 5 लाख 2 लाख अशी मोठ्या दंडाच्या तरतुदी केल्या. त्या सर्वसामान्य म्हणजे खेडेपाड्यातल्या विक्रेत्यांना त्या न परवडणाऱ्या आहेत. त्यामुळं मग तिथे थोडासा संतोष निर्माण होतो. सर्वसामान्य माणसाला आपल्या हेल्थच्या हिशोबाने जी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे ती ह्या कायद्याने करून दिलेली आहे. आपल्याला अन्नाचा सुरक्षा म्हणजे योग्य ते अन्न खायला मिळालं पाहिजे ही जी भावना आहे सरकारची किंवा सगळ्यांची, त्या पद्धतीनं जर अन्नपदार्थ मिळाले नाहीत तर त्यामुळे वेगवेगळे आजार वाढण्याची शक्यता असते. आता ह्याच्यावरचं जे सगळं हे चेकिंग असतं ते त्या प्रमाणातच व्हायला पाहिजे किंवा काय उगाच केले म्हणून असं करायला नको. आता ह्याच्यात अजून एक प्रोहिबिटरी ऑर्डर म्हणून एक प्रकार येतो. याच्यात गुटखा किंवा पान मसाला हे आरोग्याला घातक आहे म्हणून त्याच्यावर कमिशनर दरवर्षी आढावा घेऊन ते किती कालावधीसाठी बंद करून ठेवले, विक्रीची बंदी केली ह्याचं एक गॅझेट नोटिफिकेशन काढतं. आता हे गॅझेट नोटिफिकेशनला फक्त 1 वर्षाची मुदत असते. त्या वर्षभरात जर गुटख्यातल्या पदार्थात काही फरक झाला नाही म्हणजे इन्ग्रेडियंट्समध्ये फरक झाला नाही, केसेसमध्ये काही फरक होत नसेल तर ते पुढे त्याची मुदत वाढवतात. दरवर्षी ही मुदत वाढवली जाते आणि त्याप्रमाणे ही बंदी राहते. असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्यात केमिकल्स येतात, कलरचे प्रमाण जास्त असतं तर हे आरोग्याला घातक असतं आणि त्याच्यावर बंदी असायला पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असता कामा नये. मात्र हे जे अन्नपदार्थ आहेत हे तुम्ही फक्त महाराष्ट्रासाठी बंद करून चालणार नाही तर त्याच्यावर पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटनी बंदी आणायला पाहिजे. आणि अशा बंद्या सरकार शक्यतो घालत नाही कारण त्याच्यामागे त्यांचा आर्थिक प्रश्न असतो बराचसा. कारण एकदा तुम्ही लायसन्स त्यांना परमिशन दिलीत वापरायची अन्नपदार्थ तयार करण्याची तर त्याच्यावर त्यांच्या युनियन सगळ्या भांडत असतात आणि हे अन्नपदार्थ ताबडतोब त्यांना बंद करता येत नाही. आणि त्यामुळे मग ही चोरून छपून इतर राज्यातून किंवा इतर नदीकडे बंदी नाही तिकडून गुटखा किंवा पान मसाल्यासारखे पदार्थ आपल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी येतात. त्याच्यावर आता तुम्ही कितीही लक्ष ठेवलं तरी चोरी करणाऱ्यांचं प्रमाण हे त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलप्रमाणे त्यांचं असतं. कधी पोलिसांना झुकवून जातात तर पोलिसांना पटवून जातात किंवा कसं तरी मोकळं होतात आणि मोठा साठा महाराष्ट्रात येतो. अशा बऱ्याच वेळेला डिपार्टमेंट त्यांच्यावर रेड करून असे साठे जप्त करतात आणि त्याच्या केसेस होतात. प्रत्यक्षात प्रोहिबिटरी ऑर्डर काढल्यानंतर तो पदार्थ महाराष्ट्रात विकला गेला नाही पाहिजे आणि तरीही विक्री होते म्हणजे कुठेतरी लूपहोल्स आहेत. आता ते हे मशिनरीची कामं आहेत त्याच्यात सगळं त्याच्यावरती म्हणणं मांडणं अयोग्य होईल. आता इतर गोष्टी सांगायच्या तर स्टँडर्डप्रमाणे हा कायदा असेल म्हणजे जे पदार्थ असतील त्यांच्यावर कारवाई होणार. तुमच्याकडे लायसन नसेल तर लायसन्ससाठी तुमच्यावर कारवाई होणार. लायसन्स घेण्याची पद्धत तुम्हाला मी मगाशी सांगितली त्याचा एक फॉर्म असतो आणि त्या फॉर्मप्रमाणे तुम्हाला लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो. आता हे लायसन जे केलं जातं त्या लायसन्ससाठी त्याच्यापेक्षा कमी प्रतीचे खालच्या वर्गाचे जे लोक आहेत त्यांना फक्त रजिस्ट्रेशनची सोय केलेली आहे. आता ही रजिस्ट्रेशनची जी सोय केलेली आहे त्याच्यात DO किंवा फूड सेफ्टी ऑफिसर त्या एरियात त्यांची तपासणी करून त्यांचं वार्षिक उत्पन्न किती हे ठरवून त्यांच्याकडे फी घेऊन त्यांना त्याचं रजिस्ट्रेशन करून देतात. रजिस्ट्रेशन करून दिलं म्हणजे त्याला सगळ्या कायद्याच्या तरतुदी लागू झाल्या असाच गृहीत धरलं जातं. त्यामुळं रजिस्ट्रेशन घेतलं किंवा लायसन घेतलं तरी त्याला गव्हर्नमेंटची सगळी बंधनं येतात. फूड सेफ्टी ॲक्टच्या रूल्समध्ये काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आता रूल्समध्ये फॉर्म फूड ॲनालिस्टने रिपोर्ट देताना फॉर्म 7चा वापर करावा. ह्याच्यात कुठेही ओपिनियन दिलं जात नाही. म्हणजे त्याची सगळी स्क्रुटिनी करायची असेल तर ते DOनी करायचे आणि DOनी त्याच्यावरचं मत तयार करायचं. पूर्वीच्या कायद्यात
फूड अनालिस्टचा पब्लिक अनालिस्टचा रिपोर्ट यायचा, तो फॉर्म 3मध्ये असायचा आणि त्याच्यात स्पेसिफिक ओपिनियन दिलं जायचं पब्लिक अनालिस्टचं. आता हे ओपिनियन असो वा नसो, प्रत्यक्षात पॅरामीटर्सप्रमाणे किती कमी जास्त पडलेलं आहे आर्टिकलचं, त्याच्यावर ते खटला दाखल होतो की नाही हे ठरतं. आणि ह्या सगळ्या लूपहोल्समधून ही केस आपण बाहेर कशी काढायची याचं आपल्याला कायद्याच्या तरतुदीतलं नॉलेज घेतल्यानंतर स्पष्ट होतं. कुठे तुम्हाला जर तरतुदीप्रमाणे सगळी माहिती असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला फूड इन्स्पेक्टरची क्रॉस घेताना कोणतीही अडचण येत नाही. फूड ॲनालिस्टची क्रॉस घेताना कोणती, तुमचं जर केमिस्ट्रीचं नॉलेज असेल तर तुम्ही ॲनालिसिसची पूर्ण क्रॉस घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला DOची क्रॉस घ्यायची परवानगी असते. DO म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरने जे सॅम्पलचे 4 पार्ट काढलेले असतात त्यातले 3 पार्ट त्याच्याकडे शिल्लक असतात. त्या 3 पार्टमधला जर विक्रेत्याने 1 पार्ट तपासणीसाठी पाठवला तर तो फी घेऊन पाठवतो आणि बाकी 2 पार्ट जे असतात त्यातला 1 पार्ट DOनी कोर्टात सादर करायचा असतो. म्हणजे त्या पार्टवरून तुम्हाला प्रोसिजर बरोबर केली की नाही, सॅम्पल सिलिंग बरोबर केली की नाही हे दिसतं. आता DOची क्रॉस घेताना DOची क्वालिफिकेशन, DOची एरिया, DOनी कोणती कार्य करायची आहेत ह्या बाबतची पूर्ण माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जाऊ स्पेसिफिक आर्टिकलकडे जाऊ. आता दुधाचं सॅम्पल घेताना दूध म्हणजे दुधात वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे दूध, गाईचं दूध, म्हशीचं दूध, स्टँडर्डाइज दूध, गोड दूध, म्हणजे जेवढे दुधाचे प्रकार असतील त्या सगळ्यांचं स्टँडर्ड नमूद केलेलं आहे कायद्यात. आता तुम्ही जे सॅम्पल घेतलं ते पॅकमधलं घेतलं तर ते तसंच्या तसं घेता येत नाही, कारण दूध हा नाशवंत पदार्थ आहे. म्हणजे 1 लिटरची पिशवी तुम्ही दूध सॅम्पलसाठी घेतली किंवा 500-500च्या 4 पिशव्या सॅम्पलसाठी घेतल्या तरी त्या तशाच्या तशा फूड अनालिस्टकडे पाठवता येत नाही. त्या फोडूनच घ्याव्या लागतात आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकावे लागते. आता ही प्रिझर्वेटिव्ह कायद्याने ठरवून दिलेली किती प्रमाणात टाकायची किंवा तसं न टाकता जर तुम्ही एखादं सॅम्पल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून, म्हणजे फूड पॉयझनिंगमध्ये वगैरे अशा गोष्टी घडतात की ती ताबडतोब ऑटोमॅटिक जी आहे ती त्याची सॅम्पल बॅक्टेरिया टेस्टसाठी जर प्रिझर्व टाकली तर ती निकामी होतं. त्यामुळे ती न टाकता ताबडतोब गाडीची व्यवस्था वगैरे घेऊन लॅबोरेटरीपर्यंत पोहोचवली जातात. तर तसं सगळ्या सॅम्पलमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह टाकायला लागते, कारण त्याचं ते स्टँडर्ड मेंटेन केलं की नाही हे कळत नाही. तर आता प्रिझर्वेटिव्ह टाकल्यानंतर त्याचा उल्लेख त्या सॅम्पलच्या लेबलवर करावा लागतो. त्या सॅम्पलवर किती क्वांटिटी टाकली त्याचाही उल्लेख करावा लागतो. तो एक फॉर्म असतो, तो त्याच्या ह्याच्याबरोबर दिला जातो सॅम्पलच्या सॅम्पल सील इम्प्रेशन बरोबर त्याचा उल्लेख असतो आणि त्याच्याप्रमाणे पब्लिक अनालिस्ट त्याचं नोटिंग करतं की ह्याच्यात 20 थेंब प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहे, 10 थेंब किंवा काय जे प्रमाण दिलेलं असेल त्याचे नोटिंग करतो आणि त्याप्रमाणे त्या साईड इफेक्ट्स त्याचे काय आर्टिकलवर झालेत किंवा नाही ह्याची खरी पब्लिक फूड अनालिस्टने नोंद करायची असते. आता हे सगळे सॅम्पलिंग त्या प्रकारे झाले, पण प्रत्यक्षात तुम्हाला काही कंपन्यांचे क्वांटिटी वाईज जर पॅकेट मिळाले, पॅकच्या पॅक म्हणजे 200 ग्रॅमची हिंगाची डब्बी मिळाली तर 200 ग्रॅमची हिंगाची डब्बी तुम्ही न फोडता सुद्धा सॅम्पलसाठी पाठवू शकता. पण आपली क्वांटिटी 800 ग्रॅम असेल तर 200च्या म्हणजे 4 भाग करताना 2-2 पार्ट एकत्र करून त्याला लेबल लावून त्याला सील करून तो तसाच सॅम्पल पार्ट तपासणीसाठी पाठवायचा असतो. ही सॅम्पलिंग प्रोसिजर पाठवण्याबाबतची झाली. त्याच्यानंतर अहवालानंतर खटला दाखल करण्याबाबतची जी प्रोसिजर होती ती मी सांगितली. खटला दाखल करताना कोर्टात सगळे कागदपत्र दाखल करणे गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला फूड सेफ्टी ऑफिसर हे त्यांचे क्वालिफिकेशनचे कागदपत्र दाखल करत नाही, त्यांची नेमणूक झाल्याचं गॅझेट नोटिफिकेशन करत नाहीत. कारण ह्या गोष्टी जर दाखल केल्या तर त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे किंवा त्यांना कुठल्या एरियात काम करायचं असतं हे समोरच्या ॲडव्होकेटला माहिती होतं. त्यामुळे ते शक्यतो ते दाखल करीत नाहीत. पण त्याच्यासाठी आपण आग्रह करायचा की हे तुमचे कागदपत्र सादर करा, मग आपण क्रॉस घेऊया. कारण तो डिफेन्सचा तो अधिकारच असतो की आपल्याला सगळी कागदपत्र मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने सगळी कागदपत्रांचा अभ्यास करून त्यातले मुद्दे काढले तर फूड सेफ्टी ॲक्ट हा तसा टेक्निकली पॉईंटचा कायदा आहे. सगळ्या तरतुदी योग्यरित्या नमूद केलेल्या आहेत. त्यातल्या कुठल्या फॉलो केल्या गेल्या नाहीत किंवा कुठल्या कायद्याच्या तरतुदी मागे पडलेल्या आहेत. घाईगर्दीत इन्स्पेक्टरनी कसं सॅम्पल काढलं गेलं आहे हे उघडं पाडण्याचं काम डिफेन्स काउन्सिलचं असतं. तर त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कुठपर्यंत आलं? प्रश्न विचारतात की नाही? एकच आला.
करू सुरू. आता ह्या कायद्यात म्हणजे ह्या कायद्यासोबत गुटख्यासाठी वेगळा कायदा आहे, दारूसाठीचा वेगळा कायदा आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये प्रोहिबिशन जी कंट्री लिकर किंवा दारू असते हे तपासण्याचं काम हे सुद्धा पुढंच आहेत. आणि ते आपल्या शरीराला किती योग्य आहेत की नाही हे तपासण्याचं काम फूड सेफ्टी ऑफिसरकडेच असतं. तर त्याचीसुद्धा सॅम्पली घेतली जातात. फक्त त्याची कारवाई करताना समजा दारूचा असेल, कंट्री लिकरचा असेल किंवा काय, तर ते प्रोहिबिशनकडे त्यांचं मतं मागवले जातात आणि मग ते दंडात्मक कारवाई किंवा काय करतात. गुटख्याच्या बाबतीत गुटख्याचा एक वेगळा कायदा मध्यंतरी आला, ज्याच्यात सिगारेट स्मोकिंग ॲक्ट आणि हे म्हणजे तंबाखूबाबतचा एक कायदा वेगळा सरकारने काढला. ह्या कायद्याप्रमाणे शाळांच्या जवळपासच्या 100 मीटर 200 मीटरच्या अंतरात विक्रीची बंदी केलेली होती. लहान मुलांना विकता येऊ नयेत असे अटी घातलेले आहेत. आणि त्यांना जर असा तंबाखू गुटखा सार्वजनिक ठिकाण खात असेल तर त्यांना 200 रुपये दंडाची ऑन द स्पॉट तरतूद केली होती आणि ते FSO किंवा पोलीस वसूल करतात. तर त्या कायद्याच्या तरतुदी ह्या कायद्याच्या प्रमाणे लागू होत नाहीत खऱ्या, कारण गुटखा हा पदार्थ अन्नपदार्थामधून मोडला जातो आणि त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात MgCO3 जे मॅग्नेशियम कार्बोनेट टाकलं जातं, त्याचं प्रमाण मॅग्नेशियम कार्बोनेट हे खरं गुठळी होऊ नये, जो पावडर फॉर्म असतो तो गुठळी होऊ नये म्हणून केमिकल वापरलं जातं. आता हा पदार्थ जो मॅग्नेशियम कार्बोनेट आहे तो इतर अनेक पदार्थात सरकारी नियमाप्रमाणे म्हणजे कायद्याप्रमाणे वापरता येतो, पण त्याचं प्रमाण 2 पार्ट पर मिलियन एवढं दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही वापरलात तर ती कायद्याची म्हणजे कायदा मोडल्यासारखं होतं. आणि जनरली त्याची एक विशिष्ट चव किंवा स्वाद असल्यामुळे त्याचं प्रमाण वाढवलं जातं आणि त्याचं ॲडिक्शन होतं आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. म्हणून सरकारने गुटखा बंदी केलेली आहे. आता गुटख्यात प्रामुख्याने वापरलं जातं ते बेटलनट, चुना, कॅल्शियम आणि हे मॅग्नेशियम कार्बोनेट वगैरे आणि रंग आणि समजा स्वीटनर कुठला असेल तर ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम जर गुटख्याचं प्रमाण सतत जास्त खाल्लं तर शरीरावर होतो आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते. अशा बऱ्याच केसेस आपण पेपरमध्ये पण वाचतो. रिपोर्टेड केसेस आहेत की बऱ्याच जणांना जीभ कापावे लागले, घसा कापावं लागले, अशी कारणं ही गुटख्याच्या अतिसेवनामुळे होतात. त्याचं प्रमाण किती खायचं, कोणी किती करायचं, खायचंच की नाही खायचं, कारण कुठलंही व्यसन हे शेवटी त्यांना काय आपण सुधारू शकत नाही व्यसनाधीन माणसानं. त्यामुळे त्यांचं प्रमाण हे चोरून मारून कसंही ते खातच असतात. पण सरकारचा जो उद्देश आहे की हे नको व्हायला आणि त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे, तर सरकार त्याच्यावरती बंदी आणतं. त्यामुळं गुटख्यासारखे पदार्थ इन जनरल कोणीही खाऊ नयेत. त्याचबरोबर पान मसाला किंवा काय हे जे इतर पदार्थ आहेत हे मुखशुद्धीसाठी वापरले जातात. मुखशुद्धीसाठी वापरलेले जाणारे पदार्थ हे आपल्या आरोग्याला उपयुक्त असतात, पण त्याच्यातले बडीशेप किंवा त्याच्यात इतर पदार्थ जे वापरले जातात त्याचाच परिणाम जाणवतो. पण त्याच्यासमोर स्वादासाठी रंग किंवा इसेन्स जे वापरले जातात त्याचा परिणाम शेवटी घातकच ठरतो. त्यामुळे असे पदार्थ किती खायचे, किती प्रमाणात खायचे हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. त्याबद्दल सरकारने नोटिफिकेशन काढून या पदार्थांवर बंदी आणलेली आहे, तर ते शक्यतो कोणी खाऊ नये हे चांगलं. त्याच्याबाबतच्या केसेस अनेक केसेस कोर्टात चालू आहेत, पण त्यांचे प्रत्यक्षात पुरवठादार सापडत नाहीत. कारण बंदी केल्यानंतर पुरवठादार किंवा उत्पादक हा दुसऱ्या राज्यातला असतो आणि त्यांच्याकडे काहीही प्रोहिबिटरी ऑर्डर लागू होत नाही. उदाहरणार्थ कर्नाटकामधून गुटखा आला तर आपला FSO त्या राज्यात जाऊन काही त्यांच्यावर कार्य करू शकत नाही, कारण तिकडे त्याला मुक्तपणे विक्रीची परवानगी दिली असते. म्हणजे सगळ्याच राज्यात दिलेली आहे असं नाही मला म्हणायचं, पण ज्या ज्या राज्यात त्यांनी बंदी आणलेली आहे त्या राज्यात ती बंदच आहे. पण शेजारच्या राज्यात जर त्याच्यावर बंदी नसेल तर तिकडून हे पदार्थ तिकडे उत्पादन होऊन आपल्याकडे विक्रीसाठी येतात. तर अशा प्रकारची जी विक्री होते त्याच्यावर पोलीस कारवाई करतातच. अगदी म्हणजे गाडी टेम्पो मालपासून जप्त करून त्याची विल्हेवाट लावतात. ही झाली कायद्याची गुटख्याबद्दलची तरतूद. बाकी अन्नपदार्थसुद्धा जप्त केले जातात. आता कोणताही अन्नपदार्थ जर खराब असेल म्हणजे FSOना ट्रेनिंग दिलं जातं की कसे पदार्थ ओळखायचे, किती प्रमाणात त्याच्यात काय आहे याचं ट्रेनिंग असतं त्यांचं, आणि ते ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांची नजर तशी तयार होते. आणि एखादा पदार्थ नजरेस खराब दिसला तर तो ऑन द स्पॉट कोणताही अन्नपदार्थ जप्त करू शकतो, तशी त्याला पावर दिलेली आहे. आता हे जप्त करताना त्याला एक नोटीस द्यावी लागते विक्रेत्याला की मी तुझ्याकडे हा जो माल पडू नये, हा खराब मला वाटतोय म्हणून मी तो बंद करतोय म्हणजे जप्त करून ठेवतोय.
आणि ते जप्त केलेलं मालाला त्याची ताबडतोब तपासणी करण्यासाठी अहवाल मागितला जातो, म्हणजे सॅम्पल काढलं जातं त्यावेळेला, आणि त्याची फूड अनॅलिस्टकडून लवकरात लवकर मागणी केली जाते रिपोर्टची, आणि रिपोर्ट कसा आहे त्याच्यावर त्याची पुढची कारवाई घेते. जर मालात जास्त फरक असेल तो नाश केला जातो. फूड सेफ्टी ऑफिसरने जप्त करताना 2 नोटिसेस द्यायचे असतात. एक माल जप्त करतोय म्हणून, आणि एक जर त्याच्या कस्टडीत फार मोठं ह्यूज क्वांटिटी असेल तर तो माल फूड सेफ्टी ऑफिसर स्वतःच्या बरोबर घेऊ जाऊ शकत नाही. तो त्याच्याच विक्रेत्याच्याच गोडाऊन जप्त करून ठेवतो आणि त्याच्याकडून श्युरिटीचा एक फॉर्म भरून घेतो की एवढ्या एवढ्या मालाची तू श्युरिटी द्यायची, हा पुढचा अहवाल येईपर्यंत तू याच्यातलं काय करायचं नाही. म्हणजे ते ब्रेक ओपन करून काय विक्री करायची नाहीत. आणि असं जर ब्रेक ओपन करून विक्रेत्याने त्यातला काय माल काढून घेतला तर त्याला जास्त पनिशमेंट आहे कायद्याची. त्यामुळं कायद्याने ठराविक ह्याच्या ज्या तरतुदी केल्यात त्या सगळ्या बरोबर केलेल्या आहेत, एन्फोर्समेंट बरोबर चालू आहे, पण त्याच्यावर त्याच्यात लोकसहभाग जो असायला लागतो तो तसाच असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, फूड सेफ्टी ऑफिसरना विटनेस मिळत नाहीत, कारण ज्या भागात तो जातो विटनेस त्या भागातले लोक त्या दुकानदाराविरुद्ध काही बोलायला तयार नसतात किंवा सही द्यायला तयार नसतात. अशा वेळेला फूड सेफ्टी ऑफिसरची पंचायत होते. विटनेस कुठून हवा, का लोकल विटनेस मिळाला नाही तर फूड सेफ्टी ऑफिसर दरवेळेला कुठून तरी विटनेस घेऊन जाऊ शकत नाही. त्या एरियात त्याला तिथलाच लोकल माणूस लागतो आणि मग त्यामुळे त्याच्या कामात थोडासा परिणाम जाणवतो. पण असं जरी असलं तरी सॅम्पल काढताना विटनेस घेणं ही गरजेची बाब आहे. तसंच जर विक्रेत्यांनी नमुने घेताना FSOला काही त्रास दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. फूड सेफ्टी ऑफिसरला त्रास देणं म्हणजे सरकारी अधिकाऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणे हाच नियम लागू होतो आणि त्याला त्याच्यात पनिशमेंट 6 महिन्यापेक्षाही जास्त ठेवलेली आहे. तर अशा कारवाया होतातच, पण शक्यतो व्यापारी संघटना वगैरे असतात ते मध्यस्थी पडून शक्यतो म्हणजे कोणाला काम करू द्यायचं नाही असं त्या तालुक्यात किंवा त्या भागात होत नाही. एखाद दुसरी घटना कुठेतरी होतं त्याच्या नेचरवरती अवलंबून असतं. म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसर कसा वागतो, विक्रेता कसा वागतो ह्याप्रमाणे ती कारवाई होते त्याच्यातली. काय करायचं प्रश्न आहेत, त्याचा प्रश्नाचं उत्तर देणार. आता मी थोडंसं आलेल्या प्रश्नांच्या बद्दलची माहिती घेतो. माझ्याकडे एक प्रश्न असा आलेला आहे की सदर कायद्यात प्रायव्हेट कंपनीची तरतूद आहे का, असल्यास कोणत्या कलमाने दाखल करावे लागते. आता ह्याच्यात एक तरतूद आहे, तुम्ही परचेसर म्हणून कोणताही पदार्थ विकत घेऊ शकता, म्हणजे ॲज अ प्रायव्हेट कंप्लेनंट किंवा स्वतः. आता तुम्ही एखाद्या दुकानात गेले तर त्याच्याकडे तुम्ही तो पदार्थ मागायचा, त्याचे सगळ्या प्रोसिजरप्रमाणेच काम केलं पाहिजे असं नाही, कारण त्याला DOची स्लिप मिळत नाही. प्रायव्हेट पार्टीला त्याचं सॅम्पल त्या पद्धतीनं योग्यरित्या सील घेऊन जर दुकानदाराने त्याच्या समक्ष त्याचं सील उमटवलं तर वेल अँड गुड. तसं नाही झालं तर तुम्ही ते सॅम्पल DOच्या माहितीसह म्हणजे त्याला माहिती देऊन मी असं सॅम्पल पाठवून तुम्ही सॅम्पल पाठवू शकता. लॅबोरेटरीचा रिपोर्ट आला तर तो DOकडेच येतो आणि त्याच्यावर कारवाई घेता येते. हा जर तुमचा तरतूद आहे का, असल्यास कोणत्या कलम आहे, त्याचं कलम आहे त्याच्यात, मला वाटतं 40च्या जवळपास कलम दिलेलं आहे त्याच्यात. दुसरा प्रश्न, गुटख्याऐवजी 2 एकट्याच्या पुड्या करून एकत्र बनवून खातात तर त्यावर काही बंधने आहेत का. मुळात आपल्याकडे तंबाखू, गुटखा, पान मसाला ह्या वेगवेगळ्या पदार्थांवर बंदी आणलेली आहे. म्हणजे सुपारी, सल्ली सुपारी जी पूर्वी असायची बारीक करून खायची, त्यांनी सुद्धा म्हणजे कलरच्यामुळे किंवा काय आजार होतातच. आता ह्याच्यात काय होते, गुटख्याच्या 2 एकट्या पुड्या म्हणजे गुटख्याला काय टोबॅको हा लागतो. गुटखा जर प्लेन झाला तर तो जवळजवळ पान मसाल्यासारखा होतो. मग गुटख्यात तंबाखू जर टाकला नाही, त्याची जर किक येत नसेल तर तो पदार्थ खाणारांना त्या क्वालिटीचा वाटत नाही, त्यामुळे मग ते घेत नाही. आता गुटख्यावरच बंदी असल्यामुळे एक पान मसाल्यासारखा वेगळा पदार्थ तयार केला जातो उत्पादकाकडून आणि तंबाखूची पुडी विकली जाते. आता ह्या तंबाखूच्या पुडीसोबत ती गुटख्याची पुडी स्वतंत्रपणे विकण्यासाठी तशी बंदी केली नाही, गुटख्यावरती बंदी आहे. तंबाखू जर फ्लेवर्ड तंबाखू असेल तर सरकारने बंदी केलेली आहे, म्हणजे त्याच्या गॅजेट नोटिफिकेशनने या 2-3 गोष्टींवर बंदी आहे. तंबाखू विक्री बंदी आहे, गुटखा विक्री बंदी आहे. पण तो जर जनरल तंबाखू तुमचा असेल तर त्याला एक्साईज डिपार्टमेंटच्या ज्या परमिशन असतात त्याप्रमाणे ते किराणा दुकानदार विकत असतात. उदाहरणार्थ मशिदीचा तंबाखू किंवा तपकिरीतला तंबाखू वगैरे यांना तसा हा कायदा लागत नाही फारसा. म्हणजे तंबाखूला बंदी आहे हे खरं आहे,
पण ती गुटख्यात ती पुढे टाकून त्यांनी काय खायचं की नाही ह्याच्यावरती FSO फारशी कारवाई करत नाहीत, कारण म्हणजे घेऊ शकत नाही, कारण त्याच्या पुढे सुद्धा अनेक प्रश्न असतात की गुटख्यात ही पुढे मिळवली होती म्हणून तो गुटखा तयार झाला किंवा की नाही. ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या कक्षेत आल्यानंतर त्याचं ते कायदेशीर म्हणजे परिणाम जाणून येत नाही. पुढे एकत्र करून खातात जर त्यावर काही बंधन आहेत का. हा गुटखा आणि तंबाखू याच्यावर पूर्ण बंदीच आहे, कुठेही विक्रीची परवानगी दिली नाही. हॉटेलमध्ये गेलेला हॉटेलात दुकानात गेलेला हे काय लिहिलं अन्नदाता काय अन्नपदार्थ आहे काय देण्यात आलेल्या पदार्थात भेसळ आढळली तर अशी व्यक्ती कशी कारवाई करू शकते हे फूड इन्स्पेक्टरकडेच जाऊन तक्रार मांडता येते का. आता तुम्हाला जे सांगितलं ना मी की परचेसर एखादी गोष्ट तुम्हाला आता तुम्ही हॉटेलात गेलेत मी तुम्हाला वडा सांबारमध्ये मासे आढळली किंवा काय आली म्हणजे काही असे पदार्थ येतात झुरळ येतात ते अनहायजीन कंडिशनमध्ये मोडतात, तर त्या बाबतीत तुम्हाला कारवाई करायची असेल तर त्यात तिथे विटनेसची सही घेऊन तो पदार्थ तुम्ही योग्यरित्या पॅक करून तपासणीसाठी पाठवला पाहिजे परचेसर म्हणून, कारण तुम्ही त्याचे पैसे देणार आहात, ते विकतच घ्यावं लागतं अन्न नमून तपासणीसाठीचा. आणि ती तपासणी करण्यासाठी पाठवल्यानंतर त्याच्यातला जो अहवाल येईल त्याप्रमाणे ते अर्थात ही तुम्हाला DO म्हणजे डेसिग्नेटेड ऑफिसर जो आहे त्याच्या परवानगीने ते तपासण्यासाठी पाठवावं लागतं, कारण शेवटी कारवाई घेणारं ते डिपार्टमेंट असतं. तुम्ही स्वतंत्रपणे कारवाई घेत नाही, कारण त्याच्यात कन्सेंट लागते आणि ही कन्सेंट कमिशनर देताना सगळ्या प्रोसिजरप्रमाणे ते फॉलो झाले की नाही की हे तपासलं जातं. त्यामुळे त्याच्यासाठी नेमलेली जी मशिनरी आहे फूड सेफ्टी ऑफिसर वगैरे यांच्यामार्फत केलं तर ते जास्त संयुक्तिक होतं. बस थँक्यू. दिलेली माहिती योग्य आहे मी गृहीत धरतो आणि काही शंका असल्या तरी मी अलिबाग कोर्टात असतो, तुम्ही तिकडे येऊन मला भेटलं ते विचारलं तरी चालेल. ओके.